आपण स्टार्ट करूया सेशन. कुठल्या तरी एका मेडिटेटिव्ह पोश्चरमध्ये यायचं आहे. सुखासन पद्मासन मध्ये, हात ध्यान मुद्रेमध्ये, डोळे बंद. 3 वेळा ओमचं उच्चारण करत आजचं सत्र आपण सुरू करणार आहोत. इनहेल अँड चांट ओम. Inhale and chant Om. Inhale and chant Om. दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये आणायचे आहेत आणि प्रेयर स्टार्ट करायचे आहे. ओम सहना भवतु. ओम सहना भवतु. सहनो भुनक्तु. सह वीर्यं करवावहै. तेजस्विनामधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. इनहेल करत दोन्ही हात मागे टाय करायचे आहेत. एक्सेल करत भुनमन करायचं आहे. वरती दोन्ही हात एकमेकांवरती रब करायचे आहेत. हातांमध्ये हिट तयार करायचे आहे आणि कप शेप करून हलकेशी आपल्या डोळ्यांवरती ठेवायचे आहे. आपल्या हातांची हिट डोळ्याला ट्रान्सफर करायची आहे. डोळे रिलॅक्स करायचे आहेत आणि हळूच डोळे उघडायचे आहेत. आज आपण सर्व सूक्ष्म व्यायाम करणार आहोत. नंतर आपल्या रेग्युलर प्रॅक्टिस आपल्याला करायची आहे. तसेच आपल्याला प्राणायाम स्थितीमध्ये यायचं आहे, दंडासनमध्ये यायचं आहे. आपण टो क्लेंचिंग पासून स्टार्ट करणार आहोत. आपल्याला इनहेल करत टो कॉन्ट्रॅक्ट करायचे आहेत, एक्झेल करत टो एक्सपांड करायचे आहेत. अशा आपण प्रॅक्टिस करणार आहोत. तर आपण स्टार्ट करूया. इनहेल कॉन्ट्रॅक्शन, एक्सेल एक्सपान्शन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Very good. 11 12 13 14 15 and release. एक्झिकल टो रिलीज करायचे आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. आपली बॉडी ऑब्झर्व करायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपण सेम प्रॅक्टिस सेकंड टाइम करणार आहोत. आपल्या इनहेल करत टो कॉन्टॅक्ट करायचे, एक्झेल करत टो एक्सपांड करायचे आहे. आपण स्टार्ट करूया. 1 2 3 4 5 6 7 8. Very good. 9 10 11 12 13 14 15 and release. एक्झिकल टो रिलीज करायचे आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. सेम प्रॅक्टिस आपल्याला अँकल जॉइंट साठी करायची आहे. इनहेल करत आपला फीट बॉडीच्या जवळ आणायचा आहे, एक्झेल करत फीट जोडून यायचं आहे. आपण स्टार्ट करूया. इनहेल फ्लेक्शन, एक्झेल एक्सटेन्शन. 1 2 3 4. Very good. 5 6 7 8 9 10. Very good. 11 12 13 14 15 and release. एक्झिकल फीट रिलीज करायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे.
आपली बॉडी आपल्याला अनुभवायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. त्याच्यानंतर आपण गुफ ग्रहांची प्रॅक्टिस करणार आहोत. आपल्याला एक लेग फोल्ड करायचा, पुढे थाय वरती ठेवायचा, एका हाताने आपल्याला टोज होल्ड करायचे, एकाने अँकल जॉइंट होल्ड करायचा आहे, इनर करता आपल्याला लेग वरती आणायचं आहे, एक्झिट करता आपल्या फीट खाली न्यायचं आहे. अशी आपण आपल्या अँकल जॉइंट साठी रोटेशन करणार आहोत. तर आपण स्टार्ट करूया. आपला राईट लेग फोल्ड करायचा, लेफ्ट थाय वरती ठेवायचा आहे, एका हाताने टोज होल्ड करायचे आहेत, एकाने अँकल जॉइंट होल्ड करायचा आहे आणि स्टार्ट करायची प्रॅक्टिस. इनहेल फीट अप, एक्झेल फीट डाऊन. 1 2 3 4 5, व्हेरी गुड. 6 7 नंतर अपोजिट डायरेक्शन मध्ये 8 9 10, व्हेरी गुड. 11 12 13 14 15 and release. एक्झिकल फीट रिलीज करायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपली बॉडी आपल्याला फील करायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. आपण सेम प्रॅक्टिस आपल्या अपोजिट लेगने करणार आहोत. आपल्याला आपला लेफ्ट लेग फोल्ड करायचा आहे, राईट थाय वरती ठेवायचा आहे, एका हाताने टोज होल्ड करायचे आहेत, एकाने अँकल जॉइंट होल्ड करायचा आहे आणि स्टार्ट करायची प्रॅक्टिस. इनहेल फीट अप, एक्झेल फीट डाऊन. 1 2 3 4, व्हेरी गुड. 5, आपल्या शब्द दुसरा आपण करणार आहोत. 6 7 नंतर अपोजिट डायरेक्शन मध्ये 8 9 10 11 12, व्हेरी गुड. 13 14 15 and release. एक्झिकल फीट रिलीज करायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. आपली बॉडी आपल्याला अनुभवायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. नंतर आपण जानू नमनची प्रॅक्टिस करणार आहोत. नेक्स्ट प्रॅक्टिस मध्ये इनहेल करत आपल्याला एक लेग रेज करायचा आहे, हातात त्याला सपोर्ट द्यायचा आहे, इनहेल करत लेग फोल्ड करायचा आहे, एक्झिट करत लेग स्ट्रेट करायचा आहे. अशी आपण प्रॅक्टिस करणार आहोत. आपण स्टार्ट करूया. इनहेल, रेज युअर राईट लेग, हाताने त्याला सपोर्ट द्यायचा आहे आणि स्टार्ट करायची प्रॅक्टिस. इनहेल करत लेग फोल्ड करायचा आहे, एक्झिट करत लेग स्ट्रेट करायचा आहे. 1 2 3 4, व्हेरी गुड. 5 6 7 8 9 10, very good. 11 12 13 14 15 and release. एक्झिकल फीट रिलीज करायचं आहे, लेग रिलीज करायचं आहे, हात रिलीज करायचे आहेत. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपली बॉडी आपल्याला ऑब्झर्व करायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपण सेम प्रॅक्टिस आपल्या अपोजिट लेगने करणार आहोत. आपल्याला इनहेल करत लेफ्ट लेग रेज करायचा आहे, हाताने त्याला सपोर्ट द्यायचा आहे आणि स्टार्ट करायची प्रॅक्टिस. इनहेल करत लेग फोल्ड करायचा आहे, एक्झिट करत स्ट्रेट करायचा आहे. 1 2 3 4, very good. 5 6 7 8 9 10, very good. 11 12 13 14 15 and release. एक्झिट हात रिलीज करायचा आहे, लेग रिलीज करायचा आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपली बॉडी आपल्याला अनुभवायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. नंतर आपण अर्धविद्या आसनची प्रॅक्टिस करणार आहोत. नेक्स्ट प्रॅक्टिस मध्ये आपल्याला एक लेग फोल्ड करायचा आहे, एका हाताने टोज होल्ड करायचे आहेत, एका हाताने नी होल्ड करायचा आहे, इनहेल करत आपल्याला लेग वरती प्रेस करायचा आहे, एक्झिट करत लेग खाली प्रेस करायचा. अशी आपण प्रॅक्टिस करणार आहोत अर्धविद्या आसनची. तर आपण स्टार्ट करूया. आपला राईट लेग फोल्ड करायचा आहे, लेफ्ट थाय वरती ठेवायचा आहे, एकाने टो होल्ड करायचे आहेत, एकाने नी होल्ड करायचा आहे आणि स्टार्ट करायची प्रॅक्टिस. इनहेल लेग अप, एक्झेल नी डाऊन. 1 2 3 4, व्हेरी गुड. 5, अपोजिट लेगचे टोज आपल्याकडे पॉइंटिंग असणार आहे. 6 7 8, व्हेरी गुड. 9
10, 11, 12, very good, 13, 14, 15 and release. एक्झिक्यूट आपल्या लेग रिलीज करायचा आहे, हात रिलीज करायचे आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. आपली बॉडी आपल्या अनुभवायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. सेम प्रॅक्टिस आपल्या अपोजिट लेगने आपण करणार आहोत. आपल्याला लेफ्ट लेग फोल्ड करायचा आहे, राईट थाय वरती ठेवायचा आहे. एका हाताने टोज होल्ड करायचे आहेत, एका हाताने नी होल्ड करायचे आहे आणि स्टार्ट करायची प्रॅक्टिस. इनहेल नी अप, एक्झेल नी डाऊन. 1, अपोजिट लेग आपला स्ट्रेट ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. 2, 3, 4, very good, 5, 6, 7, 8, very good, 9, 10, 11, 12, very good, 13, 14, 15 and release. एक्झिक्यूट आपले हात रिलीज करायचा आहे, फीट रिलीज करायचा आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. आपली बॉडी आपल्या अनुभवायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. नंतर आपण श्रोणी चक्राची प्रॅक्टिस करणार आहोत. नेक्स्ट प्रॅक्टिस मध्ये आपल्याला हिपचे रोटेशन करायचे आहेत. आपल्याला एक लेग असा फोल्ड करायचा, अपोजिट थाय वरती ठेवायचा आहे. एका हाताने अँकल जॉइंट होल्ड करायचा आहे, एकाने नी होल्ड करायचा आहे. इनहेल लेग वरती आणायचा, एक्झिक्यूट खाली न्यायचा. अशी आपण हिपचे रोटेशन करणार आहोत. तर आपण स्टार्ट करूया. आपला राईट लेग फोल्ड करायचा, लेफ्ट थाय वरती ठेवायचा आहे. एकाने अँकल जॉइंट होल्ड करायचा आहे, एकाने नी होल्ड करायचा आहे आणि स्टार्ट करायची प्रॅक्टिस. इनहेल लेग अप, एक्झेल लेग डाऊन. 1, 2, 3, अँकल जॉइंट होल्ड करा सर, अँकल जॉइंट इथे. 4, 5, व्हेरी गुड, 6, 7, 8, very good, 9, 10, very good, 11, 12, आपल्या शक्तीनुसार आपण करणार आहोत. 13, 14, 15 and release. एक्झिक्यूट लेग रिलीज करायचा आहे, हात रिलीज करायचे आहेत. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपली बॉडी आपल्याला ऑब्झर्व करायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. आपण सेम प्रॅक्टिस आपल्या अपोजिट लेगने करणार आहोत. आपल्याला लेफ्ट लेग फोल्ड करायचा आहे, राईट थाय वरती ठेवायचा आहे. एकाने अँकल जॉइंट होल्ड करायचा आहे, एकाने नी होल्ड करायचा आहे. अपोजिट लेग आपल्याला स्ट्रेट ठेवायचा प्रयत्न करायचा आहे आणि स्टार्ट करायची प्रॅक्टिस. इनहेल लेग अप, एक्झेल लेग डाऊन. 1, 2, 3, 4, very good, 5, 6, 7, 8, 9, 10, very good, 11, 12, 13, 14, 15 and release. एक्झिक्यूट आपल्याला लेग रिलीज करायचे, हात रिलीज करायचे आहेत. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. आपली बॉडी आपल्या अनुभवायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. नंतर आपण नेक्स्ट प्रॅक्टिस कडे जाणार आहोत. नेक्स्ट प्रॅक्टिस आपली तिथली आसनची आहे. पूर्ण तिथली आसन ज्याच्यामध्ये आपल्याला दोन्ही फीट एकमेकांच्या जवळ आणायचे आहेत. हाताने टोज होल्ड करायचे आहेत. फीट पेलर रिजनच्या जवळ आणायचे आहेत. इनर करत लेग वरती प्रेस करायचे, एक्झिक्यूट खाली प्रेस करायचे. अशी आपण डायनॅमिकली प्रॅक्टिस करणार आहोत. तर आपण स्टार्ट करूया. आपल्या दोन्ही फीट एकमेकांच्या जवळ आणायचे आहेत. हाताने टोज होल्ड करायचे आहेत. फीट पेलर रिजनच्या जवळ आणायचे आहेत आणि स्टार्ट करायची प्रॅक्टिस. इनहेल नी अप, एक्झेल नी डाऊन. 1, 2, 3, 4, very good, 5, 6, 7, 8, 9, 10, very good, 11, 12, 13, 14, 15 and release. एक्झिक्यूट आपले हात रिलीज करायचे आहेत, फीट रिलीज करायचे आहेत.
काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. आपली बॉडी आपल्या अनुभवायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपण सेम प्रॅक्टिस सेकंड टाइम करणार आहोत पूर्ण तिथली आसनची. आपल्याला परत एकदा दोन्ही फीट एकमेकांच्या जवळ आणायचे आहेत. हाताने टोज होल्ड करायचे आहेत. फीट पेलर रिजनच्या जवळ आणायचे आहेत आणि स्टार्ट करायची प्रॅक्टिस. इनहेल नी अप, एक्सहेल नी डाऊन. 1 2 3 4 5 very good 6 7 8 9 10 11 12 13 14 very good 15 and release. एक जगह आपले हात रिलीज करायचे आहेत, फीट रिलीज करायचे आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. आपली बॉडी आपल्या अनुभवायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. नंतर आपण नेक्स्ट प्रॅक्टिस कडे जाणार आहोत. नेक्स्ट प्रॅक्टिस आपली मुष्टिका बंधनची आहे. नेक्स्ट प्रॅक्टिस मध्ये आपल्याला इनहेल दोन हात असे रेज करायचे आहेत. इनहेल हाताची फिश बनवायची आहे, एक्झिट फिश रिलीज करायची आहे. अशा आपण प्रॅक्टिस करणार आहोत. तर आपण स्टार्ट करूया. इनहेल, रेज युअर हँड्स. इनहेल करत फिश बनवायची आहे, एक्झिट करत फिश रिलीज करायची आहे. 1 2 3 4 5 व्हेरी गुड 6 7 8 9 10 11 12 13 14 15 and release. एक्झिट करत हात रिलीज करायचे आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपली बॉडी आपल्या अनुभवायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. आपण सेम प्रॅक्टिस सेकंड टाइम करणार आहोत. आपल्या फिंगरसाठी आपण प्रॅक्टिस करणार आहोत. आपल्याला परत एकदा इनहेल करत दोन्ही हात रेज करायचे आहेत आणि स्टार्ट करायची. प्रॅक्टिस इनहेल करत फिश बनवायची आहे, एक्झिट करत फिश रिलीज करायची आहे. 1 2 3 4 very good 5 6 7 8 9 10 very good 11 12 13 14 15 and release. एक्झिट करत हात रिलीज करायचे आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपली बॉडी आपल्या अनुभवायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. नंतर आपण मणिबंध नमनची प्रॅक्टिस करणार आहोत. नेक्स्ट प्रॅक्टिस मध्ये आपल्याला इनहेल करत हाताची फिश बनवायची आहे. इनहेल करत फिश टप, एक्झिट फिश डाऊन अशी आपण प्रॅक्टिस करणार आहोत. तर आपण स्टार्ट करूया. इनहेल, रेज युअर हँड. हाताची फिश बनवायची आहे आणि स्टार्ट करायची प्रॅक्टिस. इनहेल फिश अप, एक्झिट फिश डाऊन. 1 2 3 4 5 very good 6 7 8 9 10 11 12 very good 13 14 15 and release. एक्झिट फिश रिलीज करायची आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपली बॉडी आपल्या अनुभवायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. सेम प्रॅक्टिस आपण पाम ओपन ठेवून करणार आहोत. आपल्याला परत एकदा दोन्ही हात रेज करायचे आहेत. आपल्याला सेम प्रॅक्टिस करायची आहे, फक्त पाम ओपन ठेवून आपण प्रॅक्टिस करणार आहोत. इनहेल पाम अप, एक्झेल पाम डाऊन. आपण स्टार्ट करूया. इनहेल, रेज युअर हँड. इनहेल, एक्झेल. 1 2 3 4 5 very good 6 7 8 9 10 11 12 very good 13 14 15 and release. एक्झिट करत हात रिलीज करायचे आहेत. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. आपली बॉडी आपल्या अनुभवायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. नंतर आपण नेक्स्ट प्रॅक्टिस कडे जाणार आहोत. नेक्स्ट प्रॅक्टिस आपली केहुनी नमनची आहे. केहुनी नमन मध्ये आपले इनहेल दोन्ही हात रेज करायचे आहेत. इनहेल करत हात फोल्ड करायचे आहेत, एक्झिट करत आपले हात स्ट्रेट करायचे आहेत. आपण स्टार्ट करूया. इनहेल, रेज युअर हँड. इनहेल करत हात फोल्ड करायचे आहेत, एक्झिट करत स्ट्रेट करायचे आहेत. 1 2 3 4
5, very good, 6, 7, 8, 9, 10, very good, 11, 12, 13, 14, 15 and release. एक्झिक्यूट हात रिलीज करायचे आहेत. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. आपली बॉडी आपल्या अनुभवायची आहे. रिलॅक्स करायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. नंतर आपण केहुनी चक्राची प्रॅक्टिस करणार आहोत. केहुनी चक्रामध्ये आपल्या इनहेल करत एक हात रेज करायचा आहे. अपोजिट हँड त्याला सपोर्ट द्यायचा आहे. इनहेल हँड अप, एक्झेल हँड डाऊन. अशा आपण आपल्या एल्बो साठी रोटेशन करणार आहोत. तर आपण स्टार्ट करूया. आपल्याला आपला राईट हँड रेज करायचा आहे. लेफ्ट हँड त्याला सपोर्ट द्यायचा आहे आणि स्टार्ट करायची प्रॅक्टिस. इनहेल हँड अप, एक्झेल हँड डाऊन. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, very good, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 and release. एक्झिक्यूट हात रिलीज करायचा आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपली बॉडी आपल्या अनुभवायची आहे. रिलॅक्स करायचं आहे. आपण सेम प्रॅक्टिस अपोजिट साइड डिरेक्शन मध्ये करणार आहोत. आपल्याला परत एकदा इनहेल करता आपला राईट हँड रेज करायचा आहे. तर लेफ्ट हँडने सपोर्ट द्यायचा आहे आणि स्टार्ट करायची प्रॅक्टिस अपोजिट डिरेक्शन मध्ये. इनहेल हँड अप, एक्झेल हँड डाऊन. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, very good, 11, 12, 13, 14, 15 and release. एक्झिक्यूट हात रिलीज करायचे आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपली बॉडी आपल्या अनुभवायची आहे. रिलॅक्स करायचं आहे. आपण सेम प्रॅक्टिस आपल्या अपोजिट हँडने करणार आहोत. आपल्या इनहेल करता आपला लेफ्ट हँड रेज करायचा आहे. राईट हँड त्याला सपोर्ट द्यायचा आहे आणि स्टार्ट करायची प्रॅक्टिस. इनहेल हँड अप, एक्झेल हँड डाऊन. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, very good, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 and release. एक्झिक्यूट हात रिलीज करायचा आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपली बॉडी आपल्याला फील करायची आहे. रिलॅक्स करायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपण सेम प्रॅक्टिस अपोजिट डिरेक्शन मध्ये करणार आहोत. आपल्याला परत एकदा लेफ्ट हँड रेज करायचा आहे. राईट हँड त्याला सपोर्ट द्यायचा आहे आणि स्टार्ट करायची प्रॅक्टिस अपोजिट डिरेक्शन मध्ये. इनहेल हँड अप, एक्झेल हँड डाऊन. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, very good, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 and release. एक्झिक्यूट हात रिलीज करायचे आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. आपली बॉडी आपल्या अनुभवायची आहे. रिलॅक्स करायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. नंतर आपण नेक्स्ट प्रॅक्टिस कडे जाणार आहोत. आपली नेक्स्ट प्रॅक्टिस आहे स्कंद चक्राची. स्कंद चक्रामध्ये आपल्याला आपल्या शोल्डर साठी रोटेशन करायचे आहे. आपण आपल्या हाताची शोल्डरवर ठेवणार आहोत. दोन्ही एल्बो एकमेकांच्या जवळ आणायचे आहेत. इनहेल हँड अप, एक्झेल हँड डाऊन. अशी आपण प्रॅक्टिस करणार आहोत. तर आपण स्टार्ट करूया. आपल्या दोन्ही हात आपल्या शोल्डरवरती ठेवायचे आहेत. दोन्ही एल्बो एकमेकांच्या जवळ आणायचे आहेत आणि स्टार्ट करायची प्रॅक्टिस. इनहेल हँड अप, एक्झेल हँड डाऊन. 1, 2, 3, 4, 5, very good, 6, 7, 8, 9, 10, very good, 11, 12, 13, 14, 15 and release. एक्झिक्यूट हात रिलीज करायचे आहेत.
काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपली बॉडी आपल्याला अनुभवायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपण सेम प्रॅक्टिस अपोजिट डिरेक्शन मध्ये करणार आहोत. आपल्या परत एकदा दोन्ही हात शोल्डर मध्ये ठेवायचे आहेत, एल्बो एकमेकांच्या जवळ आणायचे आहेत आणि स्टार्ट करायची अपोजिट डिरेक्शन मध्ये प्रॅक्टिस. इनहेल हँड अप, एक्सेल हँड डाऊन. 1 2 3 4 5, very good. 6 7 8 9 10, very good. 11 12 13 14 15 and release. एक्झिट करत हात रिलीज करायचे आहेत. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. आपली बॉडी आपल्याला अनुभवायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. याच्यानंतर आपण आपल्या नेक साठी मूवमेंट करणार आहोत. नेक्स्ट प्रॅक्टिस मध्ये आपल्याला सेंटरला इनहेल करायचं आहे, एक्झिट राईट साइडला टर्न करायचे आहे, तर लेफ्ट साइडला नेक टर्न करायचे आहे. सेंटरला आपल्याला इनहेल करायचं आहे. आपण सुखासन किंवा दंडासन बसून प्रॅक्टिस करू शकतो. आपण स्टार्ट करूया. आपल्याला सेंटर इनहेल करायचं आहे, एक्झिट नेक्स्ट साइडला टर्न करायचे आहे. 1 2 3 4 5, very good. 6 7 8 9 10 11 12 13 14 15 and release. एक्झिट करत नेक रिलीज करायचे आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपली बॉडी आपल्याला अनुभवायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. नेक्स्ट व्हेरिएशन मध्ये आपल्याला नेक अप डाऊन ची प्रॅक्टिस करायची आहे. नेक आपण नेक अप करणार आहोत, एक्झिट नेक डाऊन करणार आहोत, अशी आपण प्रॅक्टिस करणार आहोत. तर आपण स्टार्ट करूया. इनहेल नेक अप अँड स्टार्ट प्रॅक्टिसिंग. 1 2 3 4 5 6 7 8, very good. 9 10 11 12 13 14 15 and release. एक्झिट करत नेक रिलीज करायची आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपली बॉडी आपल्याला अनुभवायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. नेक्स्ट प्रॅक्टिस मध्ये आपण नेकचे रोटेशन करायचे आहेत. आपण एका साईडला नेक बेंड करणार आहोत. इनहेल नेक अप, एक्सेल नेक डाऊन, अशा आपल्याला नेकचे रोटेशन करायचे आहेत. आपले आईज ओपन ठेवून आपल्याला आपल्या क्षमतेनुसार प्रॅक्टिस करायची आहे. आपण स्टार्ट करूया. आपल्या राईट साईडला नेक बेंड करायचे आहे आणि स्टार्ट करायची प्रॅक्टिस. इनहेल नेक अप, एक्सेल नेक डाऊन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10, very good. 11 12 13 14 15 and release. एक्झिट करत नेक रिलीज करायची आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपली बॉडी आपल्याला अनुभवायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपण सेम प्रॅक्टिस अपोजिट डिरेक्शन मध्ये करणार आहोत. आपल्या लेफ्ट साइडला नेक बेंड करायची आहे आणि स्टार्ट करायची प्रॅक्टिस. इनहेल नेक अप, एक्सेल नेक डाऊन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10, very good. 11 12 13 14 15 and release. एक्झिट करत नेक रिलीज करायची आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपली बॉडी आपल्याला अनुभवायची आहे, रिलॅक्स करायचं आहे.
पण नेक मध्ये काय प्रेशर फील करू आपण प्रॅक्टिस मध्ये तो फील करायचा आहे, रिलीज करायचा आहे, रिलॅक्स करायचा आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. नंतर आपण नेक्स्ट प्रॅक्टिस कडे जाणार आहोत. आपली नेक्स्ट प्रॅक्टिस आहे सूर्यनमस्कारची. आपल्याला 5 सूर्यनमस्कार करायचे डायनॅमिकली. त्यासाठी आपल्याला स्टँडिंग पोझिशन मध्ये यायचं आहे. आपण 12 काउंटिंग एक सूर्यनमस्कार कंप्लीट करणार आहोत. आपण 2 पासून स्टार्ट करणार आहोत. आपल्याला मॅटच्या फ्रंट साइडला यायचं आहे, नमस्कार आसन मध्ये यायचं आहे आणि स्टार्ट करायची प्रॅक्टिस. इनहेल हस्त उत्तनासन, एक्सहेल पादहस्तासन, इनहेल अश्वसंचलनासन, एक्सहेल पर्वतासन किंवा प्लँक पोज. होल्ड ब्रेथ अष्टांग नमस्कार. इनहेल भुजंगासन, एक्सहेल पर्वतासन, इनहेल अश्वसंचलनासन, एक्सहेल पादहस्तासन, इनहेल हस्त उत्तनासन आणि नमस्कारासन. सेकंड राउंड. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 and 12. Third round. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 and 12. Fourth round. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 and 12. Last round. Inhale Hasta Uttanasana. Exhale Padhastasana. Inhale Aswasanchalanasana. Exhale Parvatasana. Hold the breath Ashtanga Namaskar. Inhale Bhujangasana. Exhale Parvatasana. Inhale Aswasanchalanasana. Exhale Padhastasana. Inhale Hasta Uttanasana. आणि नमस्कारासन. याच्यानंतर आपण काही सेकंद रिलॅक्स करणार आहोत. आपल्याला शवासन मध्ये यायचं आहे, रिलॅक्स करायचं आहे. आपल्या हातांमध्ये लेग्स मध्ये डिस्टन्स ठेवायचं आहे, नेक लूज ठेवायचे आहे, डोळे बंद करायचे आहेत. काही सेकंद आपण आपली कंप्लीट बॉडी रिलॅक्स करणार आहोत शवासन मध्ये. टेक अ डीप इनहेल अँड एक्सहेल. आपण आपल्या टोज पासून स्टार्ट करणार आहोत. आपले टो जॉइंट्स आपल्याला रिलॅक्स करायचे आहेत. आपले फीट मसल, लेग मसल रिलॅक्स करायचे आहेत. तसेच आपल्याला आपल्या हाताचे मसल रिलॅक्स करायचे आहेत. आपले फिंगर जॉइंट्स, फोर आर्म, अप्पर आर्म, हाताचे सगळे मसल रिलॅक्स करायचे आहेत. तसेच आपल्याला आपल्या ॲब्डोमेनचे मसल रिलॅक्स करायचे आहेत. चेस्ट मसल रिलॅक्स करायचे आहेत. तसेच आपल्याला आपली बॅकचे मसल रिलॅक्स करायचे आहेत. तसेच आपल्याला आपली मानेचे मसल्स, गळ्याचे मसल रिलॅक्स करायचे आहेत. तसेच आपल्याला आपल्या चेहऱ्याचे मसल रिलॅक्स करायचे आहेत. आपली हनवटी, नाक, डोळे, कपाळ, चेहऱ्याचे सगळे मसल रिलॅक्स करायचे आहेत. तसेच आपल्याला आपल्या डोक्याचे मसल रिलॅक्स करायचे आहेत. डोक्याची मागची बाजू, कडेची बाजू, माथा, डोक्याचे सगळे मसल रिलॅक्स करायचे आहेत. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. नंतर आपण सुपाइन पोझिशन मध्ये काही प्रॅक्टिसेस करणार आहोत. त्यासाठी आपल्याला श्वास रिलीज करायचा आहे. आपल्या हाताने पाय बॉडीच्या जवळ आणायचे आहे. आपल्याला सुपाइन पोझिशन मधली पहिली प्रॅक्टिस सेतुबंधासनची आहे. सेतुबंधासनमध्ये आपल्याला आपले दोन्ही लेग असे फोल्ड करायचे आहेत. हाताने अँकल जॉइंट होल्ड करायचे आहेत. इनहेल करता आपली बॉडी लिफ्ट करायची आहे.
आपल्याला आपल्या शोल्डरवरती बॉडी बॅलन्स करायची आहे आणि पोस्चर आपण होल्ड करणार आहोत सेतुबंधासनमध्ये. तर आपण स्टार्ट करूया. आपल्याला श्वास रिलीज करायचा आहे. इथे करत दोन लेग फोल्ड करायचे आहेत, हाताने अँकल जॉइंट होल्ड करायचे आहेत. इथे करत आपली बॉडी लिफ्ट करायची आहे, आपल्या शोल्डरवरती बॅलन्स करायचा प्रयत्न करायचा आहे आणि होल्ड करायचं सेतुबंधासन आपल्या क्षमतेनुसार. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Very good. 11 12 13 14 15 and release. एक्झिट बॉडी रिलीज करायची आहे, हाताने लेग रिलीज करायचे आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. आपली बॉडी आपल्या अनुभवायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. आपल्या ब्रेनसाठी स्पाइनसाठी प्रॅक्टिसेस हेल्पफुल आहेत. ब्रेनसाठी ऑक्सिजनचा आणि ब्लडचा सप्लाय पोहोचवण्यासाठी ही प्रॅक्टिस आपली मदत करते. तसं आपल्या स्पाइनची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी देखील आपल्याला ही प्रॅक्टिस मदत करते. आपण सेम प्रॅक्टिस कंडक्ट करणार आहोत सेतुबंधासनची. आपल्याला परत एकदा इनर दोन लेग फोल्ड करायचे आहेत, हाताने अँकल जॉइंट होल्ड करायचे आहेत किंवा आपले हात ग्राउंडवर ठेवायचे आहेत आपल्या क्षमतेनुसार. इनर करत आपली बॉडी लिफ्ट करायची आहे, आपल्या शोल्डरवरती बॅलन्स करायचे आहे आणि होल्ड करायचं सेतुबंधासन आपल्या क्षमतेनुसार. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Very good. 11 12 13 14 15 and release. एक्झिट बॉडी रिलीज करायची आहे, हात रिलीज करायचे आहेत. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. आपली बॉडी आपल्या अनुभवायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. नंतर आपण नेक्स्ट प्रॅक्टिस कडे जाणार आहोत. आपली नेक्स्ट प्रॅक्टिस आपल्याला प्रोन पोझिशन मध्ये करायची आहे शलभासनची. त्यासाठी आपल्याला एका साईडला टर्न घ्यायचा आहे, आपल्या ॲबडोमेन वरती यायचं आहे, आपल्याला मकरासन मध्ये यायचं आहे, रिलॅक्स करायचं आहे. आपल्या चीन आपल्या हातांवरती असेल, आपल्या हिल इनवर्ड टोज आउटवर्ड असं आपण मकरासन मध्ये रिलॅक्स करणार आहोत. हे आपले रिलॅक्सिंग पोस्चर आहे. प्रोन पोझिशनच्या सगळ्या प्रॅक्टिस आपण मकरासन पासून स्टार्ट करणार आहोत. टेक अ डीप इनहेल अँड एक्सहेल. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. नंतर आपण मकरासनची प्रॅक्टिस करणार, नंतर आपण शलभासनची प्रॅक्टिस करणार आहोत. शलभासनमध्ये आपल्याला आपले हात आपल्या थाईच्या खाली सपोर्टसाठी ठेवायचे आहेत. इनर करत आपले लेग लिफ्ट करायचे आहेत. ही पोस्चर आपण होल्ड करणार आहोत शलभासनमध्ये. तर आपण स्टार्ट करूया. आपल्याला मकरासन रिलीज करायचं आहे, आपले हात आपल्या थाईच्या खाली सपोर्टसाठी ठेवायचे आहेत. इनर करत आपले लेग लिफ्ट करायचे आहेत आणि होल्ड करायची पोस्चर. 1 2 3 4 5 6 7 8. Very good. 9 10 11 12 13 14 15 and release. एक्झिट लेग रिलीज करायचे आहेत, हात रिलीज करायचे आहेत. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत मकरासन मध्ये. आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. आपली बॉडी आपल्या अनुभवायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपल्या लोअर बॅक साठी, लोअर स्पाइन साठी प्रॅक्टिस हेल्पफुल आहे. आपल्याला बॅक पेन पासून रिलीफ देण्यासाठी देखील प्रॅक्टिस मदत करते. आपल्याला परत एकदा सेम प्रॅक्टिस करायची आहे. आपल्याला आपले मकरासन रिलीज करायचे, आपले हात आपल्या थाईच्या खाली सपोर्टसाठी ठेवायचे आहेत. इनहेल करत लेग लिफ्ट करायचे आहेत आणि होल्ड करायचे शलभासन आपल्या क्षमतेनुसार. 1 2 3 4 5 very 6 7 8 9 10 11 12 13 14 15 and release. एक्झिट लेग रिलीज करायचे आहेत, हात रिलीज करायचे आहेत. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत मकरासन मध्ये. आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. आपली बॉडी आपल्या अनुभवायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. टेक अ डीप इनहेल अँड एक्सहेल. नंतर आपण नेक्स्ट प्रॅक्टिस कडे जाणार आहोत. आपली नेक्स्ट प्रॅक्टिस आहे धनुरासनची.
नेक्स्ट प्रॅक्टिस मध्ये आपल्याला दोन्ही लेग असे फोल्ड करायचे आहेत, हाताने अँकल जॉइंट होल्ड करायचे आहेत, इनर करता आपली बॉडी लिफ्ट करायची आहे. ही पोस्चर आपण होल्ड करणार आहोत धनुरासनामध्ये. तर आपण स्टार्ट करूया. आपल्याला मकरासन रिलीज करायचं आहे. इनर कर दोन्ही लेग फोल्ड करायचे आहेत, हाताने अँकल जॉइंट होल्ड करायचे आहे, इनर करता आपली बॉडी लिफ्ट करायची आहे आणि होल्ड करायचं धनुरासन आपल्या क्षमतेनुसार. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Very good. 11 12 13 14 15 and release. एक्झिक्यूट आपले हात रिलीज करायचे आहेत, लेग रिलीज करायचे आहेत. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत मकरासन मध्ये. आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे, आपली बॉडी आपल्या अनुभवायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. आपल्या पोस्चर करेक्शन साठी प्रॅक्टिस हेल्पफुल आहे. तसेच आपल्या बॅक साठी, स्पाइन साठी, चेस्ट, ॲब्डोमेन, लोअर बॉडी साठी प्रॅक्टिस हेल्पफुल आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. टेक डीप इनहेल अँड एक्सहेल. आपण सेम प्रॅक्टिस सेकंड टाइम करणार आहोत धनुरासनची. आपल्याला परत एकदा मकरासन रिलीज करायचं आहे. इनर कर दोन्ही लेग फोल्ड करायचे आहे, आपल्या हाताने अँकल जॉइंट होल्ड करायचे आहे, इनर करता आपली बॉडी लिफ्ट करायची आहे आणि होल्ड करायचं आहे धनुरासन आपल्या क्षमतेनुसार. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Very good. 11 12 13 14 15 and release. एक्झिक्यूट आपले हात रिलीज करायचे आहेत, लेग रिलीज करायचे आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत मकरासन मध्ये. आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे, आपली बॉडी आपल्या अनुभवायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. नंतर आपण नेक्स्ट प्रॅक्टिस कडे जाणार आहोत. आपली नेक्स्ट प्रॅक्टिस जाणून शीर्षासनची आहे, जी की आपल्या सिटिंग पोझिशन मध्ये करायची आहे. तर ही प्रोन पोझिशन आहे. यातून आपल्या सिटिंग पोझिशन मध्ये जाण्यासाठी इनले कर सर्वात अगोदर भुजंगासन मध्ये यायचं आहे. एक्सेल करत मागे जायचं आहे, शशांकासन मध्ये यायचं आहे. आपल्याला वज्रासन मध्ये येत एक एक लेग स्ट्रेट करत शिथिल दंडासन मध्ये यायचं आहे, रिलॅक्स करायचं आहे. टेक अ डीप इनहेल अँड एक्सहेल. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपल्या बॉडीमध्ये कुठे पण टेन्शन, प्रेशर क्रिएट झाले असेल ते रिलीज करायचं आहे, रिलॅक्स करायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. नंतर आपण जाणून शीर्षासनची प्रॅक्टिस करणार आहोत. नेक्स्ट प्रॅक्टिस मध्ये आपल्याला एक लेग फोल्ड करायचं आहे, अपोजिट थाय जवळ ठेवायचं आहे, इलेक्ट्रिक हात वरती आणायचे, स्पाइनला स्ट्रेच करायचं आहे, इजिकल फॉरवर्ड बेंड करायचं आहे. ही पोस्चर आपल्याला होल्ड करायची आहे जाणून शीर्षासन मध्ये. तर आपण स्टार्ट करूया. आपल्याला इनहेल करत एक लेग फोल्ड करायचा आहे, आपले हात वरती आणायचे, स्पाइनला स्ट्रेच करायचं आहे, एक्झिकल फॉरवर्ड बेंड करायचं आहे आणि होल्ड करायची पोस्चर. 1 2 3 4 5 6 7 8. Very good. 9 10 11 12 13 14 15 and release. इनहेल करत हात वरती आणायचे, एक्झिट करत हाताने लेग रिलीज करायचे आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे, आपली बॉडी आपल्या अनुभवायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. सेम प्रॅक्टिस आपल्या अपोजिट साइडने आपण करणार आहोत. आपल्याला लेफ्ट लेग फोल्ड करायचा आहे, राईट थाय जवळ ठेवायचा आहे, इनहेल करत दोन्ही हात वरती आणायचे, स्पाइनला स्ट्रेच करायचं आहे, एक्झिकल फॉरवर्ड बेंड करायचं आहे आणि होल्ड करायचं ज्या शीर्षासन अपोजिट साइडने. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. Very good. 13 14 15 and release. इनहेल करत हात वरती आणायचे, एक्झिट करत हात रिलीज करायचे आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे,
आपली बॉडी आपल्याला अनुभवायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. नंतर आपण पश्चिमोत्तानासनाची प्रॅक्टिस करणार आहोत. पश्चिमोत्तानासन आपल्याला सेम प्रॅक्टिस करायची आहे. इकडे दोन्ही हात वरती आणायचे, स्पाइनल स्ट्रेच करायचा आहे, एक्झिट फॉरवर्ड बेंड करायचा आहे आणि होल्ड करायचं पश्चिमोत्तानासन आपल्या शक्तीनुसार. तर आपण स्टार्ट करूया. आपल्या दोन्ही फीट एकमेकांच्या जवळ आणायचे आहेत, इलेकर हात वरती आणायचे, स्पाइनल स्ट्रेच करायचं आहे, एक्झिट फॉरवर्ड बेंड करायचं आहे आणि होल्ड करायचं पश्चिमोत्तानासन आपल्या शक्तीनुसार. 1 2 3 4 5 6 7 8 very good 9 10 11 12 13 14 15 and release. इनले करत हात वरती आणायचे आहेत, एक्झिट करत हात रिलीज करायचे आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. आपली बॉडी आपल्या अनुभवायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपण सेम प्रॅक्टिस सेकंड टाइम करणार आहोत. आपल्या लेग्स मध्ये बॅक मध्ये आपण प्रेशर फील करूया. प्रॅक्टिस मध्ये तर फील करायचं आहे, रिलीज करायचं आहे, रिलॅक्स करायचं आहे. आपल्याला परत एकदा दंडासन रिलीज करायचं आहे. दोन्ही फीट एकमेकांच्या जवळ आणायचे आहेत, इनले हात वरती आणायचे आहेत, स्पाइनल स्ट्रेच करायचं आहे, एक्झिट फॉरवर्ड बेंड करायचं आहे आणि होल्ड करायचं आहे पश्चिमोत्तानासन आपल्या शक्तीनुसार. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 very good 11 12 13 14 15 and release. इनले करत हात वरती आणायचे आहेत, एक्झिट करत हात रिलीज करायचे आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. आपली बॉडी आपल्या अनुभवायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. नंतर आपण नेक्स्ट प्रॅक्टिस कडे जाणार आहोत. आपली नेक्स्ट प्रॅक्टिस आहे ताडासनची, जी केवळ स्टँडिंग पोझिशन मध्ये करायची आहे. त्यासाठी स्टँडिंग पोझिशन मध्ये यायचं आहे. ताडासनच्या प्रॅक्टिस मध्ये आपल्याला दोन्ही फीट असे एकमेकांच्या जवळ आणायचे आहेत. इने करतात वरती आणायचे आहे, स्पाइनल स्ट्रेच करायचा, टोज वरती येत आपण ही पोझिशन होल्ड करणार आहोत ताडासन मध्ये. तर आपण स्टार्ट करूया. आपल्याला दोन्ही फीट एकमेकांच्या जवळ आणायचे आहेत, इने करतात वरती आणायचे आहेत, स्पाइनल स्ट्रेच करायचं आहे, टोज वरती यायचं आहे आणि होल्ड करायचे ताडासन आपल्या शक्तीनुसार. 1 2 3 4 5 6 7 8 very good 9 10 11 12 13 14 15 and release. एक्झिक्यूट हात रिलीज करायचे आहेत, लेग रिलीज करायचे आहेत. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. आपली बॉडी आपल्याला अनुभवायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. आपल्या पोस्चर करेक्शन साठी, स्पाइन साठी, लेग साठी या प्रॅक्टिसेस हेल्पफुल आहेत. आपण सेम प्रॅक्टिस सेकंड टाइम करणार आहोत. ताडासनची आपल्या दोन्ही फीट एकमेकांच्या जवळ आणायचे आहेत, इनले करतात वरती आणायचे, स्पाइनल स्ट्रेच करायचं आहे, टोज वरती यायचं आहे आणि होल्ड करायचं ताडासन आपल्या शक्तीनुसार. 1 2 3 4 5 very good 6 7 8 9 10 11 12 very good 13 14 15 and release. एक्झिक्यूट हात रिलीज करायचे, टोज रिलीज करायचे आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपली बॉडी अनुभवायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. नंतर आपण वृक्षासनची प्रॅक्टिस करणार आहोत. वृक्षासन एक बॅलन्सिंग पोस्चर असल्यामुळे कोणाला वॉलचा सपोर्ट पाहिजे असेल तर वॉलच्या जवळ ही प्रॅक्टिस करायची आहे. आपल्याला एक लेग असं फोल्ड करायचं, आपली थाय जवळ ठेवायचं आहे, इने कर दोन्ही हाताशी नमस्कार मुद्रेमध्ये आणायचे आहे. ही पोस्चर आपण होल्ड करणार आहोत वृक्षासन मध्ये. तर आपण स्टार्ट करूया. आपल्याला आपला राईट लेग लिफ्ट करायचा आहे, लेफ्ट थाय जवळ ठेवायचा आहे. इने करत आपल्याला दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये आणायचे आहेत आणि होल्ड करायचं वृक्षासन आपल्या शक्तीनुसार. 1 2 3 4 5 very good 6 7 8 9 10 11 12 13 14 15 and release. एक्झिक्यूट हात रिलीज करायचा आहे, लेग रिलीज करायचा आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत.
आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. आपली बॉडी आपल्याला फील करायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. आपण सेम प्रॅक्टिस आपल्या अपोजिट साइडने करणार आहोत. वृक्षासनची आपल्याला लेफ्ट लेग लिफ्ट करायचा आहे, राईट थाय जवळ ठेवायचा आहे. इने कर दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये आणायचे आहेत आणि होल्ड करायचं वृक्षासन अपोजिट साइडने. 1 2 3 4 5 very good 6 7 8 9 10 11 12 13 14 very good 15 and release. एक्झिक्यूट हात रिलीज करायचे, लेग रिलीज करायचा आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. आपली बॉडी आपल्याला अनुभवायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपली शेवटची प्रॅक्टिस आहे वृक्षासनची. त्याच्यानंतर आपल्याला बंदीची प्रॅक्टिस करायची आहे. त्यासाठी आपल्याला स्टिफ पोझिशन मध्ये यायचं आहे, सुखासन किंवा पद्मासन मध्ये यायचं आहे, रिलॅक्स करायचं आहे. टेक अ डीप इनहेल अँड एक्सहेल. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. नंतर आपण जालंधर बंदीची प्रॅक्टिस करणार आहोत. ज्यानंतर बंदमध्ये आपल्याला इनहेल करत ब्रीथ होल्ड करत चिन लॉक करायचे आहे. तर आपण स्टार्ट करूया ही प्रॅक्टिस. आपल्याला डोळे बंद करायचे आहेत. इनहेल करायचं आहे. इनहेल, होल्ड द ब्रेथ, लॉक द चिन. आपल्या क्षमतेनुसार आपण ब्रीथ होल्ड करणार आहोत. जोपर्यंत ब्रीथ होल्ड आहे तोपर्यंत चिन लॉक ठेवायची आहे. होल्ड द जालंधर बंद ॲज पर युअर कॅपॅसिटी. आपल्या क्षमतेनुसार आपण होल्ड करावं जालंधर बंद. रिलीज करताना नेक रिलीज करायचे आहे, एक्सेल करायचं आहे, रिलॅक्स करायचं आहे. त्यानंतर काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपण सेम प्रॅक्टिस सेकंड टाइम करणार आहोत. आपल्याला परत एकदा इनहेल करायचं आहे. इनहेल, होल्ड द ब्रेथ, लॉक द चिन. आपल्या क्षमतेनुसार होल्ड करणार आपण जालंधर बंद. आपला थ्रोट आपल्याला लॉक करायचा आहे प्रॅक्टिस मध्ये. जोपर्यंत ब्रीथ होल्ड आहे तोपर्यंत चिन लॉक ठेवायचं आहे. आपल्या क्षमतेनुसार आपण करणार. रिलीज करताना नेक रिलीज करायचे आहे, एक्सेल करायचं आहे, रिलॅक्स करायचं आहे. झाल्यानंतर काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. त्याच्यानंतर आपण प्राणायामची प्रॅक्टिस करणार आहोत. आज आपण उज्जयी प्राणायामची प्रॅक्टिस करणार आहोत. उज्जयी प्राणायाममध्ये आपल्याला थ्रोट मसल, ग्लॉटस मसल आपल्याला कॉन्टॅक्ट करायचे आहेत. आपल्याला सी शोरचा किंवा घोरण्याचा आवाज असा असतो, समुद्राचा किंवा घोरण्याचा. सी शोरचा किंवा स्नोरिंग साऊंड कसा असतो तसा आवाज करत आपण प्रॅक्टिस करणार आहोत. आपण स्टार्ट करूया. आपण 10 to 15 टाइम्स प्रॅक्टिस करणार आहोत. आपल्याला डोळे बंद करायचे आहेत आणि स्टार्ट करायची प्रॅक्टिस. इनहेल अँड स्टार्ट प्रॅक्टिसिंग. झाल्यानंतर काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपला अवेअरनेस आपल्या ब्रीदिंग वरती असणार आहे. आपला ब्रीदिंग पॅटर्न आपल्याला ऑब्झर्व करायचा आहे, रिलॅक्स करायचा आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपण सेम प्रॅक्टिस सेकंड टाइम करणार आहोत. आपल्या थ्रोट मसल कॉन्टॅक्ट करत इनहेलेशन एक्झिलेशन करायचं आहे. आपल्याला स्नोरिंगचा साऊंड, घोरण्याचा किंवा शिशोरचा, समुद्राचा जसा आवाज असतो तसा आवाज करत आपण प्रॅक्टिस करणार आहोत. आपण स्टार्ट करूया. इनहेल अँड स्टार्ट प्रॅक्टिसिंग.
झाल्यानंतर काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपला अवेअरनेस आपल्या ब्रीथिंग वरती असणार आहे. आपला ब्रीथिंग पॅटर्न आपला ऑब्झर्व करायचा आहे, रिलॅक्स करायचा आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपले हात आपल्या ध्यान मुद्रेमध्ये आणायचे आहेत, डोळे बंदच ठेवायचे आहेत. 3 वेळा ओमचं उच्चारण करत आजचं सत्र आपण समाप्त करणार आहोत. इनहेल and chant Om. Inhale and chant Om. Inhale and chant Om. दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये आणायचे आहेत आणि प्रेयर स्टार्ट करायचे आहे. ओम सर्वे भवन्तु सुखिनः. ओम सर्वे भवन्तु सुखिनः. सर्वे सन्तु निरामया. सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. इनहेल करत दोन्ही हात मागे टाय करायचे आहेत. एक्सेल करत भुवनमन करायचं आहे. वरती दोन्ही हात एकमेकांवरती रब करायचे आहेत. हातांमध्ये हिट तयार करायचे आहे आणि कप शेप करून हलकेशी आपल्या डोळ्यांवरती ठेवायचे आहे. आपल्या हातांची डोळ्यांना ट्रान्सफर करायचे आहे. डोळे रिलॅक्स करायचे आहेत आणि हळूच डोळे उघडायचे आहेत. धन्यवाद. थँक्यू. उद्या आपण सेम टाइमला स्टार्ट करूया बॅच. थँक्यू. Thank you, sir.